मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. दिनेश पुंजू वळवी, राहणार वेळावत, तालुका जिल्हा नंदुरबार आणि महेंद्र नारसिंग बागुल, तामथरे, तालुका शिंदखेडा. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. 16:9 रेशो. आदिवासी समाज हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा, स्वाभिमानाचा आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा अभिन्न भाग आहे. हजारो वर्षापासून जल, जंगल, जमीन आणि निसर्गाचे संवर्धन करत या समाजाने आपली स्वतंत्र संस्कृती, परंपरा आणि जीवन पद्धती जपली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचा विकास म्हणजे केवळ एका समाजाचा विकास नसून खानदेश, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारी प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. शिरपूर शहरातील गांधी मार्केटमध्ये असलेल्या एका सराफाच्या दुकानातून भर दिवसा हातचलाखी करून सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. 3 अनोळखी बुरखाधारी महिलांनी ही धाडसी चोरी केली असून ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतात बसवलेल्या सोलार प्रकल्पांना लक्ष्य करीत डीसी केबल वायरी चोरून नेल्याची घटना घडली. परिसरातील 6 शेतकऱ्यांच्या शेतातील एकूण 19,000 रुपये किमतीच्या केबल लंपास झाल्या असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर 1 लाखाचे 5 लाख आणि 2 लाखाचे 10 लाख रुपये करून देतो असा बनावट नोटांचा डिस्काउंट आणि आमिष दाखवून बिहार येथील एका व्यापाऱ्याला धुळ्यात बोलावून तब्बल 2,24,000 रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अजनाळे येथील दिनेश पवार आणि त्याच्या इतर 3 अज्ञात साथीदारांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील मुकटी येथे एका मिठाई व्यावसायिकाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह 64,000 रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील निमडाळे येथील राखीव वनक्षेत्रातून होणारी बेकायदेशीर वाळू चोरी रोखणाऱ्या वनपालाला धक्काबुक्की करून आरडाओरड करत परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात निमडाळे येथील शरद पाटील यांच्यासह ट्रॅक्टर चालक व 5 मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्याच्या उत्तरार्धात तसेच 31 जुलैच्या पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी 51.03% उपयुक्त पाणीसाठा आहे. साक्री तालुक्यातील सर्व धरणे भरली असली तरी इतर तालुक्यातील प्रकल्प अद्याप अपेक्षित पातळीपर्यंत भरलेले नाहीत. श्री गजानन महाराज मंदिर, रामनगर, देवपुरतर्फे आयोजित धुळे ते शेगाव पायवारीचा 15व्या वर्षाचा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला. संस्थेचे अध्यक्ष गोपाळ केले व सुनंदा केले यांच्या हस्ते आरती होऊन पालखीचे प्रस्थान झाले. शहादा रस्त्यावरील डालडा परिसरात केंद्रीय एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुल परिसरात गेल्या काही दिवसांपासून तुंबलेल्या सांडपाण्याच्या समस्येवर दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करत स्वच्छता केलीय. या धडक मोहिमेमुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पारंपरिक आदिवासी नृत्ये, लोकगीते आणि नाटिकांच्या माध्यमातून उपस्थितांनी आपली समृद्ध संस्कृती व गौरवशाली परंपरा जिवंत केली. मुंबई-आग्रा महामार्गावर नगाव गावाजवळ धमाणे रस्त्यालगत 5 दिवसांपासून रस्त्याच्या मधोमध नादुरुस्त होऊन बंद पडलेले टँकर एकाच स्थितीत उभे आहे. रस्त्यावर व वळणावर असलेल्या या नादुरुस्त टँकरमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विश्व आदिवासी दिवस उत्सव समिती व आदिवासी एकता परिषद पिंपळनेर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्गपूजन आणि पारंपरिक नृत्याच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आद्य क्रांतिकारक महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कापडणे येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची 12 वर्षांपासून दुरावस्था होती. या रस्त्याच्या डागडुजीसह बाजूच्या परिसरातील झुडपे काढून तसेच स्ट्रीट लाईट उभारणीसाठी डीपीडीसी मार्फत 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ जोगाई माता मंदिरात अनुष्ठानाने करण्यात आला.
पिंपळनेर नगर परिषदेने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि कुटुंबाच्या पोषणासाठी राबविलेल्या परसबाग योजनेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून एकूण 31 महिलांना उत्कृष्ट परसबाग विकसित केल्याबद्दल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान समारंभ नगर परिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. अकोला येथून अहमदाबाद मार्गे राजस्थानकडे लग्न समारंभासाठी जाणाऱ्या प्रेरणा एक्सप्रेसमधून दोंडाईचा रेल्वे स्थानकावर पाणी घेण्यासाठी उतरलेल्या मसीहा जहां अब्दुल जब्बार वय 19 या तरुणीचा धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात पाय घसरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी दिनांक 8 घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. पिंपळनेरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या एका महत्त्वपूर्ण निवडीने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंजिनियर अश्विनी विकी कोकणी यांची भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भाजपा पिंपळनेर ग्रामीण मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शिरपूर येथील पांडुबापू माळी म्युनिसिपल हायस्कूलच्या शिरपूर 1982ला इयत्ता 10वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच इगतपुरी जवळील रिलॅक्स ॲडव्हेंचर रिसॉर्ट येथे 2 दिवशी अतिशय उत्साहपूर्ण, आनंदी व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. तब्बल 44 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत 2 दिवस मैत्रीचा अनमोल सहवास अनुभवला. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती तसेच ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद आणि मानव विकास योजना 2022-23 अंतर्गत महिला बचत गटांच्या नावावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची, शासन निधीच्या अपहाराची आणि महिलांच्या फसवणुकीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी 9 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिनापासून बेमुदत धरणे, भजन आंदोलन व आमरण उपोषण सुरू केले आहे. धुळे तालुक्यातील वडणे येथे क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून वडणे निसर्ग समिती खानदेश लोकमंचच्या वतीने हरित वडणे समृद्ध वडणे अभियानांतर्गत वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी आदिवासी स्मशानभूमी परिसराची JCBच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली, तर त्याच दिवशी सायंकाळी नीम, वड, महुआ, सिसमसह विविध देशी वृक्षांच्या 50 रोपाची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या वृक्षांना लोखंडी जाळीचे संरक्षणही देण्यात आले. व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.